मंगल घे, चल घेते जेवून. पण मावाला भाऊ कुठे आहे? आणि हा राहुलला नाही जेवायचं का? अगं ते पत्रिकाच्या कामासाठी सकाळचे जायला अजून येईना. येतील तेव्हा जेवतील. आपण घे जेवून, चल. राहुल आहे तिकडे आलाय आता. राहुल, ए राहुल, चालतं घेते जेवून तू पण. आत्या, अरे बापरे, तुम्ही कधी आल्या? मी गंज दुपारची येईल बाबा. तुला सवड नाही, लग्न ठरल्यापासून तू काय बोला ना आमच्याशी. आम्ही चालू मग. राहुल चाल बरं, घेते जेवून पटकन, चाल. अगं नाही नाही, चल मी एवढं देऊन येतो आणि मग आल्यावर जेवण मी. आता घ्या जेवून तुम्ही, चल येतो मी जाऊन पटकन. अगं बाई, आता कुठं? आणि काय गिफ्ट कोणाला आणलं? मला आणलं काय तू गिफ्ट? अगं नाही, तिचा बड्डे ना, तर मग तिला गिफ्ट द्यायचं होतं, तर येतो जाऊन पटकन. तिचा कोणाचा बड्डे रे भाऊ आज? अगं मंगल, माझ्या सोनाचा बड्डे ना ग. तिचा बड्डे आहे. मग तो म्हणे गिफ्ट देऊन येतो तिला पटकन. म्हणलं ये जाऊन, जाऊ दे. अगं पण अजून लग्न नाही झालं, काय नाही. हा कुशाल भेटायला चालला, ते बी गिफ्ट घेऊन. म्हणजे बाई ग, काय आहे असं? आणि काय मोबाईल आहे काय त्याच्यात? मोबाईल सारखंच बॉक्स दिसून राहिलं. हा, मोबाईलच घेतलाय. का बरं? तेच जावं, मोबाईल नाही काय? अगं आत्या, आहे बाई तिच्याकडे मोबाईल, पण देतो मी गिफ्ट. आता लग्न ठरले, काहीतरी देऊ म्हटलं, बड्डे तिचा तर. मावाल्या गुड्डीचा बड्डे झाला, तू तिला काही सुद्धा दिलं नाही राहुल. एवढं तुला नोकरी लागल्यापासून हां ना, मला एक साडी ना काही ना, गुड्डीला बड्डेला काहीच नाही तू. आणि लग्न ठरल्या बायकोला तू मोबाईल गिफ्ट देऊ राहिला. आणि ताई, ये जा, आतापासूनच असं चालू राहील. आत्ताच याने तिला लगेच गिफ्ट आणि बिफ्ट सुरू केले. पुढे चालून कसं व्हायचं? डोक्यावर मिरे वाटेल ना ती आपल्या. काय बोलून राहिली आत्या तू? केव्हाच ऐकतोय तर बोलूनच राहिली बाई. हा, गिफ्ट देतोय का काय करतोय? बरं माझ्याच पैशांचं देतोय ना मी. हो माय, मी म्हणले का माय पैशाचं देऊ राहिला? काय बी करणार माय तिकडं? शिलग ना तू बायको तिकडे जाय, तूही तिकडे जाय. चांगलं सांगायचं तर धर्मच नाही तुम्हाला. तुला विचारलंच नाही ना मी, शिलक म्हणून राहिली, तुला विचारलंच नाही मी. हा जाय बाई, सोन्यात मडवतो या बायकोला. जेव्हा ती डोक्यावर मिरे वाटण ना तुझ्या, तेव्हा समजन तुला का आत्या बरोबर म्हणत होती म्हणून. हा ग मंगल, जाऊ दे बाई, आजकालचे पोरं हे असतं ते. जाऊ दे, ते सोडून कुठं त्याच्याशी डोकं लावते ग? नाही ताई, पण हे जास्तच होऊन राहिलं ना. आता माझ्या गुड्डीचा आता 15 दिवस झाले बड्डे झाला. हां, राहुलनी ना तिचं स्टेटस ठेवलं, राहुलनी तिला फोन केला नाही. राहुल गिफ्ट तर, बापरे, गिफ्ट तर दूरचीच बात आहे बाई. गिफ्ट तर दूरचीच बात राहून गेली. मग आताच नोकरी लागली ना मला. हा, 2 महिने काय झाले मला नोकरी लागून? सगळ्यांच्या फरमाईशी सुरू होऊन गेला. सगळ्यांचं पूर्ण करू का माझं लग्न करू मी? हा, माझ्या एमतीवर करतोय सगळं का कोणाकडून मागून करतोय मी? माझं लग्न सगळ्यांच्या काय डोळ्यात येऊन राहिलं काय माहित? लग्न जमल्यापासूनच ती खटखटच लावली सगळ्यांनी. हे बाबा, आम्ही काय लग्न बिग्न पाहिलं नाही का? एवढं बोलून राहिलं तुम्हाला. शिलगाड ना तुझा पगार बी तिकडं. काय कमी नाही पडली माझ्या पोरीला बी. आता कुठच्या कुठं बोलून राहिली बरं आत्या तू? हा, मंगल थंड आहे बरं, थंड घेतो थोडं. मंगल, राहुल तू जाय तर जाय बरं. अगं पण मी शांतच होतो ना, शांतच होतो मी पण. हा, माझ्या बायकोला मी मोबाईल गिफ्ट देत होतो, हिच्या काय पोटात दुखून राहिलं एवढं? हे बाबा, मला काही घेणं नाही देणं नाही. शिलगाड तिकडं तुझं लग्न, तुझी बायको. काही लग्नाला उभी नाही राहणार मी आता. हां, मलाच काय अक्कल नव्हती माय. येऊन गेले मी बी. म्हणलं चला आपला भाऊ आहे, आपला भाचा आहे. पण कशाचं काय? हां, आपल्याला होतीच नाही तुम्ही तर. मंगल तू शांत घे बरं, शांत घे. राहुल वय तर तू, वय बाहेर वय, इथं नको थांबू, वय तर. हा चाललोय. तुझ्या नंदीला काही समजून ठेव. माझी बायको अजून आली नाही तरी काड्या घालायला सुरुवात करून दिली तिने घरामध्ये. बघितलं का ताई? बघितलं तुमच्या पोराचे लक्षणं? काय बोलणं आणि काय वागणं ते बाई. काड्या लावायला आली म्हणे. हां, मलाच माय काही गरज नव्हती, मलाच अक्कल नव्हती. नवरा चांगला सांगत होता. हां, त्यांना आपली गरज नाही म्हणे, जाऊ नको म्हणे तू. मीच तोंड घेऊन आले, मलाच काही अक्कल नव्हती बाई. खुशाल तुमचं पोरगं मला म्हणतंय काड्या करायला आली का बरं? हां, माझ्या पोरांचे लग्नच होणार नाही का? मंगल अगं शांत घे, मला समजून घे ना तू. आज काय करते? पोरगा आहे तो. हां, तू त्याला बोलली ते रागात बोलून गेलं. पोरगा त्याचं कुठं मनावर घेता का ग? दे सोडून बरं. मंगल ऐक माझं. नाही जाऊ द्या, जाते मी आता, निघून जाते. रात्रीची गाडी पकडते आणि जाते निघून. हे काय असं बोलणं? हां, चांगलं सांगायला गेले मी. हां, कशा आहे आजकालच्या पोरी, कशा आहे? त्यांनाच एवढी सूट देऊन दिली, कशा वागतील त्या? मला काय करायचं बाई? मला राहायचं तुमच्या घरात? हां, तुम्हालाच ताई ती कशी करल मग? हां, सुनाचा सासर वासून जाईल ना तुम्हाला. अगं हा बाई, तुझंही बरोबर आहे. चाल, तुझंही बरोबर आहे, मला पटतंय ना तुझं पण. हां, पण अगं आजकाल आहे तसं, देता पोरं गिफ्ट देता, काय ते मोबाईल देता. जाऊ दे मग, आता काय करते? आपण तो काय म्हणला मला काड्या करायला आली म्हणे? हां, शोभता काय याला बोलायला? हां, अजून तर लग्न बी झालं नाही याचं. बापरे, पुढं तर काय बोलायला? मला तर यायचीच सोय राहणार नाही बाई माझ्या भावाच्या घरी. हां, असं कसं? त्याचं घरी वय. हां, तुमच्या भावाचं घरी हक्काने यायचं तुम्ही. आज थोडी आहे, त्याला घाबरून चालेल का आपल्याला? आणि काही जायचं नाही. आली ना, राह आता शांततेने. पाहते त्याच्याकडे, येऊ दे त्याला. कसा बोलला तो तर पाहते त्याच्याकडे मी. नाही, माझे पोरं बोलले कधी ताई तुम्हाला? वरती आवाज करून तरी बोलले का? बोला ना तुम्ही. तू शांत व्हाय बरं आधी. तू शांत व्हाय, जेवण कर बरं. नाही, येऊ द्या ना माझ्या भावाला, येऊ द्या. मी सांगते ना काय त्याच्या पोराचे लक्षण आता. बाई ही काय आता भांडण लावायला आली काय माझ्या घरी? बापल्या कामध्ये भांडण लावून देते काही आता?